त्यावेळेला एक उत्साहाचं वातावरण असतं, उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात तसं वातावरण असतं दिसत नाही. पण उगीच आरोप करणं योग्य नाही, कारण माझ्याकडच्या संबंधीची अधिकृत अशी माहिती नाही. आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केली की साधारणतः प्रत्येक राजकीय पक्षाला या निवडणुकीमध्ये एकंदर मतं किती पडली आणि लोक किती त्यांचे निवडून आले. तसा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब, त्यांच्या 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसच्या पेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57. आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत. या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात आणि काही त्याचा खोलात घेऊ नये. प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितलं. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याचं भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत. तर ईव्हीएमवर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये. काय एकूणच ईव्हीएमच्या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये, काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळात? नाही, कसं आहे, त्याचं आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय. कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता. आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असेल 4 निवडणुका आत्ता झाल्या. एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आले त्याच वेळेला त्याच एरियावर जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली, इथं भाजपला यश आलं. पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यावेळेला सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं, एक ठिकाणी आम्ही जिंकलो, आणि त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्याच्यात एकच चित्र दिसतं, मोठी राज्य जी आहेत तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष आहेत. पण सर आज उत्तम जानकरांनी शपथ घेण्या अगोदर म्हणले की मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, कारण 1,30,000 मतं गेलीत कुठं, त्यामुळं ईव्हीएमचा घोळ असू शकतो आणि बॅलेट पेपरवर यावं असं एका बाजूला त्यांची मागणी असं आहे की त्यांचा आग्रह उद्या मी त्या गावी जातोय आणि तिथल्या लोकांची बोलणं करतोय. कारण उत्तम जानकर काय किंवा या ठिकाणचे दोन्ही उमेदवार काय यांच्या सभा मी बघितल्या. आता गेली 40-50 वर्ष मी सभा ॲडजस्ट करतोय. आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे
हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. या नक्की जिंकणार किंवा इचलकरंजी आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं तर ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं, निकाल अनुकूल नाही. आज त्याची कारण असं सांगणं जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही तोपर्यंत योग्य नाही. उद्या तुम्ही मार्केटवाडीला जाताय, मात्र राहुल गांधी देखील आपल्या ईव्हीएमच्या संदर्भातला जो काही मोर्चा आहे किंवा जे काही विरोधातला जो काही आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तो मार्केटवाडीतूनच सुरू करण्याचा एक इशारा किंवा एक त्यांनी डोक्यात घेतलेला आहे. माझ्या वाचनात आलं पण मी ऐकलं नाही. ते लिहिलं आहेत ही मला नक्की माहिती नाही. आपण ईव्हीएमच्या संदर्भात यापूर्वी कधीही संशय व्यक्त केला नव्हता, यावेळेला आपण ईव्हीएमच्या संदर्भात संशय व्यक्त केला. मी संशय व्यक्त केले नाही. मी असं म्हणलं की माझ्याकडं ऑथेंटिक माहिती नाही. ऑथेंटिक माहिती जोपर्यंत नाही तोपर्यंत मी फक्त आकडेवारी फॅक्चर ची पोझिशन तुम्हाला सांगितली. आकडेवारीचं तुम्ही आता सांगितलेलं आहे, पण आता हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे. पण प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही आता रेटून नेलं जाईल असं वाटते का? काय असं अन्वयी आता लोकसभेला असंच होतं. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय प्रभावी आहेत. समाजाचं काम चालवणं सुद्धा पहिले आज एकच दिवस काम चाललं. त्यामुळे विरोधी पक्ष दुर्गाची अवस्था नाही. मार्केटवाडीमध्ये आपण उद्या जात आहे. खरं तर त्या ठिकाणी प्रयोग करत होते जानकर, पण प्रशासनानं तो प्रयोग हाणून पाडला. कारण बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मला बघू द्या कुठं नेमकं मतदान केलंय. सरकार घाबरलं असं वाटतं. मला एक गोष्ट कळलं नाही, निवडणूक होऊन गेली. आता तर काही निवडणूक नव्हती, प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आवडली. जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. त्याला बंदी का? बंदी करण्याचं कारण काय? कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं. मला काही समजत नाही काय कारण काय. ते आश्चर्य आहे. आणि सगळा हा प्रकार उघड होईल म्हणून सरकार घाबरते म्हणून आम्ही असं ठरवलं जाऊनच येऊ, लोकांना बोलू, त्यांच्याकडनं समजून घेऊ. अधिकारी असतील तर त्यांचे मत घेऊ आणि त्यासाठीच मिळतात. आणि आणखीन काही जैन फातील आहेत ते माझ्यावर येत आहेत. आणखीन काही लोक येणार.